केलात की ऑक्टोबरपासून विमा आणि पॉलिसी सरेंडर संदर्भात काही नियम बदलण्यात आलेले आहेत। हे नियम नेमके काय काय आहेत तुम्ही थोडंसं विस्ताराने सांगितलं तर खूप बरं होईल, कारण या नियमांबद्दल अनेकांना माहिती नसतं, कारण ते थोडेसे क्लिष्ट स्वरूपात असतात। करेक्ट, करेक्ट. सर त्याच्यामध्ये एक काही नेमके आपल्याला मला वाटतं वेळ कमी असेल, पण जेवढे मला जे पॉइंटर्स आहेत ते मी तुम्हाला इकडे हायलाईट करतो. सगळ्यात पहिला म्हणजे जसं पॉलिसी फ्री लुक पिरियड होता, म्हणजे जर एखाद्या वेळेस आपण पॉलिसी घेतली तर आपल्याला इन्शुरन्स कंपनी 15 दिवसाचा कालावधी देते. त्या ठिकाणी आपल्याला जर वाटलं तर ती पॉलिसी आपण कॅन्सल करू शकतो. त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपनी तुम्हाला पूर्ण जी विम्याची रक्कम भरली असतील ती तुम्हाला पूर्णपणे रिफंड करते. तो अगोदर तो कालावधी 15 दिवसाचा होता, आता तो 15 दिवसापासून 30 दिवसापर्यंत आला. म्हणजे फ्री लुक पिरियड जो आहे हा 15 पासून तुमचा 30 दिवसापर्यंत आला. त्याचप्रमाणे CSI म्हणजे अगोदर काय होतं की जेव्हा आपण एखादी आपल्या संदर्भाची माहिती आपण इन्शुरन्स कंपनीला द्यायचो आणि त्या बेसिसवरती इन्शुरन्स कंपनी तुम्हाला पॉलिसी द्यायची. तर आता IRDA ते कंपल्सरी केलंय की CSI मध्ये तुमच्या संदर्भातली सगळी माहिती, पॉलिसीचे टर्म्स अँड कंडिशन्स, एक्सक्लुजन्स, ह्या साऱ्या गोष्टी CSI फॉर्म मध्ये नमूद करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जेव्हा पॉलिसी इन्शुरन्स कंपनी देईल त्यावेळी तुम्हाला ह्या CSI फॉर्म बरोबरच संपूर्ण तुम्हाला अटॅच करून त्या ठिकाणी पॉलिसी मिळणार आहे. अगोदर एक असं होतं की प्री एक्झिस्टिंग डिझीज बद्दल, म्हणजे अगोदर त्याला मॉर्टिलिटी क्लॉज म्हणतो त्याला. तर त्याच्यामध्ये अगोदर हा क्लॉज जर आपण एखाद्या वेळेस आपण विमा पॉलिसी घेतली आणि आपण भलेही त्या ठिकाणी प्री एक्झिस्टिंग संदर्भात संपूर्ण माहिती दिली असेल, तर इन्शुरन्स कंपन्यांचं बऱ्याच वेळा असं व्हायचं की एखादा तिकडे कुठला क्लेम आला तर ते पुन्हा मागे जाऊन त्याची पुन्हा चौकशी करून तो क्लेम तिकडे रिजेक्ट करत असत. तर त्यावेळी इन्शुरन्स कंपनी IRDA नवीन गाईडलाईन काढून त्यांनी सांगितलं होतं की हा 8 वर्षाचा पिरियड ठेवूया, म्हणजे 8 वर्षाच्या मागे जाऊन तुम्ही काही बघायचं नाही, तुम्हाला स्टेट अवे तिकडे क्लेम तुम्हाला तिकडे द्यावा लागेल. परंतु आता तोच कालावधी 8 वर्षापासून 5 वर्षापर्यंत आलाय. म्हणजे 5 वर्षाच्या अगोदर जाऊन तुम्ही कुठलंही इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे आणि ते सगळे तुम्हाला जो क्लेम आहे तो तुम्हाला सरळ सरळ तिकडे सेटल करायचे आहेत. क्लेम सेटलमेंट करण्यासाठी पण बरेच नियम आलेत की त्यांना एका विशिष्ट, म्हणजे ज्या ठिकाणी ज्या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन असेल त्यांना 45 दिवसाच्या आतपर्यंत त्यांना तो क्लेम सेटल करायचे. असे वेगवेगळे नियम आहेत. आणि जर हा क्लेम डिले होतो तर इन्शुरन्स कंपनीला त्या ठिकाणी त्याच्या पॅनल्टीसह इन्शॉर्डला, म्हणजे जो विमाधारक आहे त्याला तो क्लेम पे करावा लागतो. असे विविध प्रकारचे खूप सारे नियम इन्शुरन्स कंपनीने आणलेले आहेत. आणि हे नियम जीवन विमा, त्याचप्रमाणे जे मेडिक्लेमच्या पॉलिसीज आहेत आणि इतर जनरल इन्शुरन्स पॉलिसी, त्यासाठी बरेचसे नियम आहेत. आणि 109 पानांचं पूर्ण हे सर्क्युलर आहे, त्यामध्ये संपूर्णपणे त्यांनी ह्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. धन्यवाद सचिन जी, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपल्यासोबत होते प्रसिद्ध विमा सल्लागार सचिन शेडगे।